हॅलो मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? तर मजेतच राहा. मी माझ्या घरामध्ये गणेशजी बसलेले आहेत. हे बघा, हा सकाळची वेळ आहे ही आणि 8-9 वाजेची वेळ आहे. तर माझ्या मुलीला टीचर डेसाठी ब्लाऊज शिवायचं होतं. ती मला ब्लाऊज शिवून दे मम्मी, ब्लाऊज शिवून दे. मी खूप दिवसाची लागले, पण म्हटलं चला आता आज तरी आपण तिचा ब्लाऊज शिवून देऊ. त्यामुळे हा 2 प्रकारचे कपडा आहे. हा एक कलर आणि हा एक कलर. आणि तो कसा मिक्स होत आहे, तो पण तो दोन्ही कलर एकमेकांमध्ये. त्यामुळे म्हटलं मी आज जुगाडू ब्लाऊज शिवून पाहते. कोणता ब्लाऊज जुगाडू, तुम्हाला तसं टायटलनुसार समजून जाईल. 2 कलरचा ब्लाऊज आहे. तो ब्लाऊज असा बनलेला आहे बघा. ते तुम्हाला मी कसं दिसायला इतका सुंदर सिंबल दिसते ना, तो खूप सुंदर असा. आणि खरंच पाहिला लोकांनी, माझ्या कस्टमरांनी 1-2 लोकांनी बघितलं लेडीजनी, ते सगळ्यांनाच पसंत आला. आणि माझ्या मुलीला पण खूप पसंत आला. ती माझी मुलगी आधी जेव्हा मी शिवायला बसली ना, त्यावेळेस ती म्हणायची मम्मी मला ब्लाऊज शिवून दे. मग हा कपडा दाखवली, ती म्हणायची हा कुठं कपडा लावशील. आमची भाषा तशी एकदम गावठी भाषा आहे. मी तुम्हाला एखाद्या वेळेस आपली गावठी भाषा बोलून दाखवेन. मी इकडे आलो सिटीमध्ये 3 वर्ष झाले, तर मी थोडी व्यवस्थित बोलायचा प्रयत्न करते. त्यामुळे कसं तरी पण आपली मातृभाषा तोंडामध्ये येतेच. त्यामुळे कसं समजून घ्या मला. ह्या मागचा भाग हुकं लावायची होती, त्यामुळे मी पिन लावून ठेवली दाखवायसाठी. आणि त्या कपड्याची पट्टी लावून त्याला वरच्या भागाला, त्या कॉर्नरला मी एक छानशी लेस, छान नाही आहे पण मीडियम लेस लावून दिली. त्यामुळे कसं त्या लेसला एकदम कमरेला खूप छान लूक आला. आणि ती कमरची जी लावलेली लेसमुळे एखाद्या मोठ्या लेससारखीच दिसत आहे आणि छान दिसत आहे. आणि हा जो मधातला भाग आहे ना, तो एका लाच्याचे आस्तीन होते माझ्याकडे, त्या आस्तीनची मी समोर भाग टाकली, समोरचा मधातला भाग प्रिन्सेस ब्लाऊज शिवली. आणि त्याच कपड्याची मी कमरपट्टी पण दिला. आणि इथून थोडासा कपडा उरला तो मी फ्रिलला टाकली. फ्रिल बघा, छोट्या छोट्या 2 कलरच्या फ्रिल आहेत. दिसायला सुंदर दिसते आणि बघा मस्त एक नंबर दिसत आहे. घालल्यानंतर सुंदरच दिसते. मुलगी तशी मोठी नाही आहे म्हणून जमलं. 2 कपड्या मिळून मी एक ब्लाऊज तयार केली. छोटी छोटी आस्तीन फ्रिलची. कसं नवरात्र पण येऊन राहिली, तर नवरात्रवर जसं साडीवर लाच्यावरही घालतो म्हणलं तरी जमते, एखाद्या साडीवरही घालतो म्हणलं तरी जमते. सुंदर असा हा जुगाडी ब्लाऊज आहे. कसं वाटलं तुम्हाला, तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. कसं आपण दुसऱ्यांचे ब्लाऊज तर शिवून टाकतो, कारण की आपल्याला त्याची काळजी वाटते. आपण त्यांचा ब्लाऊज शिवून नाही दिलं तर काय म्हणेल, वेळेवर नाराज होतात, कोणी तर काहीतरी सुनवून जाते. त्यामुळे खूप डोकं, त्यामुळे आपल्या घरच्या मुलींचे कपडे आपण शिवूच नाही शकत. त्यामुळे मी आज